हॅलो, वेलकम टू लीगल वाणी. काही दिवसांपूर्वीच नीट एक्झाम 2025 डिसेंबरचा रिझल्ट आला आणि जसं अगोदरच हे प्रेडिक्ट केलं गेलं होतं की यावेळेस मेरिट बरंच हाय जाईल, कारण पेपर 1 ही कम्पॅरेटिव्हली सोपा होता आणि पेपर 2 ही तसा इझी होता. तर मेरिट बरंच हाय गेलं यावेळेस. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना चांगला स्कोर असूनही त्यांना PhD किंवा असिस्टंट प्रोफेसरसाठी क्वालिफाय नाही होता आलं. बट स्टील वी हॅव अनदर चान्स. लाईक परत आता एक्झाम जूनमध्ये येईल. एप्रिलपर्यंत शेड्यूल वगैरे येऊन जाईल, फॉर्म पण सुरू होतील. जूनमध्ये अराउंड एक 20 तारखेच्या आसपास काय राहील, एक्झाम राहील. अजून शेड्यूल वगैरे काही आलेलं नाही, पण अंदाजे ही एक तारीख असते. त्याचबरोबर सीटची पण एक्झाम येईल त्याच दरम्यान. जसं मागच्या वर्षी अगोदर सेटची एक्झाम झाली आणि नेटची एक्झाम नंतरून झाली. सो तसंच काही एक रफचं शेड्यूल राहील यावेळेस पण. बऱ्याच जणांचं आता असं म्हणणं आहे रिझल्ट आल्यानंतर की आता लवकर अभ्यास सुरू करायचा आहे. मागच्या वेळेस जे आपण क्लासेस केले होते ते जास्त वेळ मिळाला नाही, साधारण 2 महिनेच होते, त्यात पण मध्येच दिवाळी वगैरे. सो मग आता बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की अभ्यास परत लवकर सुरू करायचा आहे, यावेळेस अजून व्यवस्थित अभ्यास सुरू करायचा आहे, विच इज रिअली गुड थिंग. अँड आपण 20 तारखेपासून 20 मार्चपासून क्लासेस तर नक्की सुरू करू. पण त्या अगोदर जर तुम्हाला अभ्यास सुरू करायचा असेल, ज्यांना अभ्यास सुरू करायचा आहे, तर त्यांचं एक असं म्हणणं आहे की काहीतरी आम्हाला स्ट्रॅटर्जी किंवा कशी सुरुवात करायला पाहिजे. तर क्लासेसमध्ये पण जसं आपण चर्चा केलेली, फर्स्ट ऑफ ऑल कोणत्याही एक्झामला टार्गेट अगोदर त्या एक्झामचं नेचर समजून घेणं गरजेचं आहे, त्या एक्झामची डिमांड समजून घेणं गरजेचं आहे. तर नीट एक्झामिनेशनचे जे पण क्वेश्चन पेपर्स आहेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर आहेत, तर ते एकतर ग्रुपवरती आहेत, ते तुम्हाला मिळून जातील, किंवा तुम्ही वेबसाईटला 2018च्या अगोदरचे सगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर डाउनलोड करू शकता. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जरी इयर वाईज गुगलला हे केलं की इयर वाईज ह्या इयरचे क्वेश्चन पेपर पाहिजे, पेपर 1 पेपर 2, तरीसुद्धा तुम्हाला क्वेश्चन पेपर मिळून जातील. ठीक आहे. आता मेरिटचं तुम्ही बघा, मी हे का इथं मेरिट लिस्ट का घेतली इथं, एक ॲव्हरेज आपण पाहिलं आत्तापर्यंत जे पण मेरिट आलेले आहेत, तर आपलं एक अपेक्षित आहे की आपण 200च्या अबाव टार्गेट ठेवणं अपेक्षित आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं झालं काय की नेट प्रिपरेशन किंवा क्लासेस जॉईन करतानाच त्यांचं असं म्हणणं होतं मला फक्त PhD करायचं आहे, कारण की मला PhDला ॲडमिशन घ्यायचं आहे, आय वॉन्ट दॅट डॉक्टर डिग्री इन फ्रंट ऑफ माय नेम. तर त्यांचं तसं होतं. आता तुम्ही फक्त जर PhDच्या टार्गेटनी एखादी एक्झाम, कोणतीही एक्झाम, नेट झालं किंवा कोणतीही एक्झाम जर स्पेसिफिक टार्गेटनी करत असाल, तर त्याच्यात थोडंसं खाली राहण्याचे चान्सेस वाढतात. ठीक आहे. मग ज्या विद्यार्थ्यांना फक्त PhDसाठी प्रिपेअर करायचं होतं, तर इन्स्टेड ऑफ दॅट व्हॉट शुड वी डू, की तुम्ही ट्राय करा तुमचं बेस्ट देण्याचा, जास्तीत जास्त अभ्यास करण्याचा. आणि जसं हे सगळे एक्झामचं, इवन तुम्ही AIBचं पाहिलं, यावर्षी जी आता लेटेस्ट AIB झाली, त्याचं स्ट्रक्चर खूप म्हणजे डिफिकल्ट होतं, थोडीशी अवघड एक्झाम होती. ठीक आहे. सो हे एक्झामचं काय व्हायला लागलं, आजकाल स्ट्रक्चर थोडं चेंज होत चाललेलं आहे. त्यामुळं अभ्यास हा हमेशा परीक्षेच्या पुढं जाऊन व्हायला पाहिजे. ठीक आहे. मग आज आपण तेच बेसिकली एक चर्चा करू की तुम्ही कसं अभ्यासाला सुरुवात करायला पाहिजे. सो पहिलं तर तुम्ही एक टार्गेट ठेवा की 200 मार्क्स, तुम्ही कोणत्याही कॅटेगरीत असू द्यात. आणि नीट एक्झामिनेशनला कॅटेगरीज आहे, सो कॅटेगरी वाईज तुमचं सगळं सिलेक्शन वगैरे डिपेंड करतं. सो ऑफकोर्स युअर कॅटेगरी हॅज टू मॅटर देअर. ठीक आहे. बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती आहेत नेटविषयी, मी असं अपेक्षित करते. आणि नसेल माहिती तर याच्या अगोदर एक व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे नेट सेटसाठीचा, बेसिक कोणते सब्जेक्ट्स आहेत किंवा कसं मार्किंग पॅटर्न आहे वगैरे वगैरे, ह्या सगळ्या चर्चा तिथं झालेल्या आहेत. तुम्ही पाहिजे तर तो व्हिडिओ बघू शकता. आता हे तर तुम्हाला माहिती आहे की नेट एक्झामिनेशनला निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नसते, विच इज रिअली प्लस पॉईंट फॉर अस. आणि काही मिथ्सविषयी मला डिस्कशन करायचं आहे आज, कारण जसं नेटचा रिझल्ट लागला, इवन क्लासेस सुरू झाल्यापासून बऱ्याच जणांचं मला असं म्हणणं होतं की काही जे LLB फर्स्ट इयरला आहेत त्यांचं असं म्हणणं होतं की आता तर आम्ही फर्स्ट इयरला आहेत, मग जे अगोदरपासून प्रिपेअर करतात ते सिलेक्ट होतील. असं काही नसतं. फर्स्ट ऑफ ऑल, आत्ता ज्या आपल्या क्लासचे स्टुडंट्स आहेत त्यातले काही फर्स्ट अटेम्प्टमध्ये LLMचे स्टुडंट्स PhDसाठी क्वालिफाय झालेले आहेत. ठीक आहे. सो असं काही नाही आहे की तुम्ही LLMला आहात, फर्स्ट इयरला आहात, आणि जे आता सगळे फर्स्ट इयरचे विद्यार्थी आहेत त्यांना एका अटेम्प्टचा एक्सपिरियन्ससुद्धा आलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसरं मिथ एक असं असतं, पहिलं तर LLMवाले स्टुडंट्स, दुसरं मिथ असं असतं की जे ज्युडिशरी करणार आहेत ते हमेशा चांगलं स्कोअर करतात. हे बऱ्याच जणांचं असतं आणि ॲक्च्युली दिस इज नॉट 100% ट्रू. का? कारण की फर्स्ट ऑफ ऑल JMFCचा तुम्ही सिलेबस बघा, ॲटलिस्ट महाराष्ट्राची जी JMFC आहे त्यांचा सिलेबस बघा, आणि नेटचा पेपर 2चा सिलेबस बघा किंवा सेटच्या पेपर 2चा सिलेबस बघा.
किती कमी सिमिलरिटीज आहेत त्याच्यामध्ये. तुम्हाला काय जास्तीत जास्त लॉ ऑफ क्राईम्स आणि कॉन्स्टिट्यूशन कॉमन सापडेल दोन्ही पण याच्यामध्ये. त्याच्या व्यतिरिक्त नीटचा सिलेबस टोटल वेगळा आहे. इंटरनॅशनल लॉ, कंपनी लॉ, फॅमिली लॉ, ज्युरिस्प्रुडन्स, एन्व्हायरमेंट लॉ, कंपॅरेटिव्ह कॉन्स्टिट्यूशन. नीटचा सिलेबस पेपर 2चा फार वेगळा आहे. इवन तुम्ही बाहेरच्या ज्युडिशरी कन्सिडर करा, कारण नीट ही नॅशनल लेवलची एक्झाम आहे. तुम्ही दिल्ली ज्युडिशरीची क्वेश्चन पेपर पहा किंवा त्यांचा सिलेबस पहा, राजस्थानचा पहा. असं कोणतीच एक्झाम नाही आहे ज्युडिशरीची जिथं तुमचे सगळे नीटचे पेपर 2चे सब्जेक्ट्स कव्हर होते. ठीक आहे. दुसरा पॉईंट हा की पेपर 1 प्रत्येकासाठी नवीन आहे. जर JMFC करणारे विद्यार्थी तुम्हाला असं वाटतंय की येऊन नीट एक्झाम क्वालिफाय करून घेतात, तर ॲक्च्युली असं नाही आहे. का? कारण त्यांच्यासाठी पण पेपर 1 तितकाच नवीन आहे आणि नीट प्रिपेअर करणाऱ्यांसाठी पण किंवा जे ज्युडिशरी प्रिपेअर करत नव्हते त्यांच्यासाठी पण पेपर 1 तितकाच नवीन आहे. फरक जर काय होत असेल तर तो हा होतो की ज्युडिशरीच्या विद्यार्थ्यांना ॲटलिस्ट अंदाज आलेला असतो की कसं एक क्वेश्चन पेपरची डिमांड कशी किंवा एक्झामची डिमांड कशी समजून घ्यायची आणि तिला सॅटिस्फाय कसं करायचं. हे JMFCच्या विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या त्या प्रोसेसमध्ये एक गोष्ट ती समजून आलेली असते किंवा त्यांचं ते नेचर तसं डेव्हलप झालेलं असतं. तर हा एक फरक असू शकतो. पण तरीही तुम्हाला JMFCवाल्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी बोधरेशन घेण्याची किंवा काहीतरी टेन्शन घेण्याची बिलकुल गरज नाही आहे. ठीक आहे. आणि मेन हाच प्रॉब्लेम आहे की पेपर 1 बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं हेच होतं की पेपर 1 मध्ये स्कोअर कमी आहे. नाहीतर पेपर 1 मधला स्कोअर जर थोडासा ठीकठाक असता, अजून थोडं पेपर 1ची प्रॅक्टिस व्यवस्थित केली असती तर नीट ते क्वालिफाय झाले असते. JRF असू देत किंवा असिस्टंट प्रोफेसर असू देत किंवा PhD असू देत. सो पेपर 1 वरती व्यवस्थित लक्ष देणं हे गरजेचं आहे. आणि मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच ट्राय करेल सांगण्याचा की तुम्ही पेपर 1कडे कसं लक्ष द्यायला पाहिजे. ठीक आहे. जर तुम्ही आता LLM करत असाल तर हे खरंच चांगले. यू हॅव रिअली सफिशियंट टाईम. तुम्ही खूप सुरुवातीत आहात या प्रोसेसमध्ये. सो यू शुड ट्राय की ॲटलिस्ट सेकंड इयरला तुमचं JRF, PhD, असिस्टंट प्रोफेसरसाठी काय व्हायला पाहिजे, क्वालिफाय व्हायला पाहिजे. ठीक आहे. सो पेपर 1चा सिलेबस जर तुम्ही पाहिला तर पेपर 1मध्ये आपल्याला काही सब्जेक्ट्स आहेत. टीचिंग ॲप्टिट्यूड, रिसर्च ॲप्टिट्यूड, कम्युनिकेशन, ICT, पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट, हायर एज्युकेशन सिस्टीम आणि हे काही सब्जेक्ट्स आहेत. आता मी हे सब्जेक्ट 2 पार्टमध्ये का डिवाईड केलेले आहेत. जसं आपण क्लासेसमध्ये पण ह्या स्ट्रॅटेजीने अभ्यास केलेला आहे आणि मी पहिलं जे लेक्चर अपलोड केलं होतं त्यात पण मी हेच सांगितलं होतं की तुम्ही फोकस करताना ह्या पार्टवरती फोकस करा. कारण स्कोरिंग पार्ट हा आहे तुमचा कॉम्प्रिहेन्शन, मॅथ, रिझनिंग, लॉजिकल रिझनिंग. इथे ॲक्च्युली स्कोर्स होतात व्यवस्थित. यांचा तुम्ही कितीही अभ्यास करा. जसं आपण पाहिलं की ह्या सब्जेक्ट्सला काय लागतं, एक सफिशियंट फाउंडेशन लागतं इन्फॉर्मेशनचा, एक बेस लागतो. तुम्हाला जाऊन पेपर 1चं बुक वाचायलाच लागणार आहे ह्या सगळ्या सब्जेक्टसाठी. ठीक आहे. सो इकडं तुम्ही नक्कीच तयारी करा. ह्या सब्जेक्ट्स तुम्ही नक्कीच तयारी करा. पण होतं असं की याची तुम्ही कितीही तयारी केली, समजा ह्या सगळ्या सब्जेक्टसाठी टीचिंग ॲप्टिट्यूड समजा ह्याला म्हणू आपण पार्ट ए, ह्या पार्ट एमधल्या सगळ्या सब्जेक्टची तुम्ही समजा 100% तयारी केली, म्हणजे 100% तुम्ही तुमची थेरी चांगली ठेवली, तरी पण 90% चान्सेस आहेत की असे क्वेश्चन्स येतील जे तुम्हाला माहितीच नाही आहेत किंवा समजलेच नाही आहेत किंवा त्याचं उत्तरच करता नाही आलं किंवा केलं पण ते चुकीचं आलं. पण इथं ते चान्सेस फार कमी आहेत. आता किती तुम्हाला जूनपर्यंत वेळ आहे. म्हणजे अगदी आपण असं जरी ठरवलं की 1 जूनला जरी आपला पेपर आहे असं जरी आपण ठरवलं तरी आता फेब्रुवारी पण सोडून द्या, मार्च एप्रिल अजून पूर्ण 2 महिने, मार्च एप्रिल मे 3 महिने तुमच्याकडे. 3 महिन्यामध्ये मॅथ, लॉजिकल रिझनिंग किंवा डेटा इंटरप्रिटेशनसुद्धा, लॉजिकल रिझनिंग, कॉम्प्रिहेन्शन यांची व्यवस्थित तयारी होऊन जाईल. असं नाही की रोज तुम्हाला हेच सगळे सब्जेक्ट करणं गरजेचं आहे. ॲटलिस्ट रोज अर्धा तास द्या तुम्ही. आज लॉजिकल रिझनिंग केलं, मॅथ करा, त्यानंतर कॉम्प्रिहेन्शन करा, त्यानंतर मॅथचे जे रिझनिंगचे क्वेश्चन्स आहेत ते करा. आणि हे खरंच जास्त डिफिकल्ट नाही आहे. हे 7वी ते 10वीपर्यंतच सगळ्या गोष्टी आहेत मॅथच्या सुद्धा. तुमच्या मॅथ करत असताना ऑफकोर्स पेपर 1चा अभ्यास करत असताना किंवा मॅथचा अभ्यास करत असताना तुमच्याकडे एक पेपर 1साठी बुक असलंच पाहिजे. ठीक आहे. आणि KVS मदन हे एक चांगलं बुक आहे. सो आय विल रेकमेंड दिस बुक फॉर यू. कारण त्याच्यामध्ये टीचिंग ॲप्टिट्यूड, रिसर्च ॲप्टिट्यूड हे सगळे जे सब्जेक्ट्स आहेत, कम्युनिकेशन, ICT, पीपल डेव्हलपमेंट व्यवस्थित कवर होतात. आणि हे जे सब्जेक्ट आहेत ना, आता ICTसुद्धा काही विद्यार्थ्यांना काय होतो, इझी जातो ICTचा सब्जेक्ट जर त्यांचं बॅकग्राऊंड तसं असेल तर. पण पीपल डेव्हलपमेंट आणि हायर एज्युकेशन सिस्टीम हे खरंच सब्जेक्ट सोपे नाही आहेत.
त्यांचा सेम प्रॉब्लेम मी जसं तुम्हाला सांगितलं की तुम्ही 100% प्रिपेअर करून जा. 90% चान्सेस आहेत असे क्वेश्चन्स येण्याचे जे तुम्ही पाहिलंच नाही कधी किंवा तुम्हाला गेस नाही करतायत, असे क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहेत. पण हे बाकीच्या सब्जेक्ट्समध्ये कमी होतं. ठीक आहे. मग मॅथचं किंवा हे जे पार्ट बीचे जे सब्जेक्ट्स आपण घेतले पार्ट बीमधनं, हे तुम्ही आजपासूनच एक 15 मिनटं मॅथ्ससाठी देणं, 15 मिनटं रिझनिंगसाठी देणं, एक अर्धा तास किंवा 1 तास रोज देऊन जर तुम्ही हे सब्जेक्ट्स करायला लागलात पुढच्या 3 महिन्यांसाठी, ठीक आहे, KVS मदन या पुस्तकातून, तर तुमची ह्या सब्जेक्टची चांगली तयारी होऊन जाईल. आता अजून एक प्लस पॉईंट लक्षात घ्या. एक प्लस पॉईंट तर हा नक्की आहे की आपल्याला नेटला निगेटिव्ह मार्किंग अजून तरी नाही आहे किंवा सेटलाही नाही आहे. दुसरा एक प्लस पॉईंट असा आहे की पेपर 1मध्ये त्यांनी लास्टला सिलेबसच्या देऊन ठेवलेलं आहे की आउट ऑफ 10 युनिट्स प्रत्येक युनिटमधनं ते किती क्वेश्चन्स विचारणार आहेत, 5 क्वेश्चन्स ते विचारणार आहेत. प्रत्येक युनिटमधनं ते काय करणार आहेत, 5 क्वेश्चन्स विचारणार आहेत. म्हणजे असे किती झाले, तुमचे 10 युनिटचे 50 क्वेश्चन्स झाले आणि 100 मार्क्स झाले. सो हे एक प्लस पॉईंट बघा की पेपर 1मध्ये तुम्हाला एकदम फ्रीली प्ले करता येईल की कोणत्या सब्जेक्टला तुम्हाला कमी लक्ष द्यायचं आहे आणि कोणत्या सब्जेक्टला तुम्हाला जास्ती लक्ष द्यायचं आहे. बऱ्याचदा विद्यार्थी हा सिलेबसचा लास्ट पोर्शन वाचायचा सोडून देतात. आता लक्षात घ्या, ज्यावेळेस पण इलिमिनेशन करण्याचा, सब्जेक्ट इलिमिनेट करण्याचा विषय येतो त्यावेळेस बऱ्याचदा स्टुडंट्स पहिलं तर मॅथकडे जातात, विच इज द हायर स्कोरिंग सब्जेक्ट इन नेट एक्झामिनेशन. त्यानंतर ते रिझनिंग किंवा रिझनिंग ॲप्टिट्यूड किंवा लॉजिकल रिझनिंग इकडं जातात. सो हे करू नका. ॲक्च्युअल स्कोरिंग सब्जेक्ट ती आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं, पेपर 1चा प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही हे सगळे जे सब्जेक्ट आहेत ना, ह्यांचा सिलेबस फार वास्ट आहे. तुम्ही कितीही रीड करा किंवा असं बुकच कोणतं नाही किंवा असं कोणतंही लेक्चर नाही आहे जे तुम्हाला प्रत्येक गोष्ट ह्या सब्जेक्टमधली सांगून देईल. ठीक आहे. त्यामुळे ह्या सब्जेक्टचा ऑफकोर्स यू हॅव टू स्टडी फॉर दिस सब्जेक्ट्स. मग तुम्ही क्लासेस जॉईन करताय, त्यांचे नोट्स प्रिपेअर करा किंवा पेपर 1चं बुक घेताय तर ते बुक फक्त वाचून घ्या, त्याच्या शॉर्ट नोट्स काढून घ्या, त्याच्यामधनं इम्पॉर्टंट गोष्टी लक्षात ठेवा. प्रत्येक सब्जेक्टला अभ्यास कसं करायची ह्याची एक वेगळी स्ट्रॅटर्जी आहे. ठीक आहे. जसं तुम्ही हायर एज्युकेशन सिस्टममध्ये याल तर तुम्हाला एक वोकॅब्युलरी पाहिजे जी थोडीशी संस्कृत मिक्स आहे. त्यानंतर हायर एज्युकेशनमध्ये तुम्हाला नवीन अपडेट्स ज्या आहेत, न्यू एज्युकेशन पॉलिसी किंवा एज्युकेशनच्या रिलेटेड कोणतं पण नॅशनल इंटरनॅशनल गोष्टी, इंटरनॅशनल पर्स्पेक्टिव्ह इथे थोडा कमी येतो कारण तो पर्स्पेक्टिव्ह जास्त इथे येतो, इंटरनॅशनल पर्स्पेक्टिव्ह. ठीक आहे. तर अशा सगळ्या अपडेट्स तुमच्याकडे पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही टीचिंग ॲप्टिट्यूड करता तुम्हाला वोकॅब्युलरी, टर्मिनॉलॉजी परफेक्ट पाहिजे टीचिंग ॲप्टिट्यूडची. ठीक आहे. रिसर्च ॲप्टिट्यूड करताय, टाईप्सवरती सगळ्या व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे. वेगवेगळे डेटा कलेक्शनचे टाईप्स झाले, सॅम्पलिंगचे टाईप्स झाले, रिसर्च ॲप्टिट्यूडमध्ये प्रत्येक येणारा शब्द काय इम्पॉर्टंट आहे. कारण याच्याने काय होतं, ॲटलिस्ट ऑप्शनमधनं इलिमिनेट करायला, जे इलिमिनेट टेक्निक आपण वापरतो ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह करताना, ते इलिमिनेट करायला ॲटलिस्ट तुम्हाला मदत होते. ठीक आहे. कम्युनिकेशनसाठी तुम्हाला व्यवस्थित प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. ICT, अगेन फॉर ICT यू हॅव टू पिक अ बुक फॉर इट. पेपर 1चं कोणतंही बुक घ्या, गाईड बुक घ्या. सो KVS मदन इज रिअली गुड वन, ज्याच्यामध्ये थेअरी जास्त प्रमाणात दिलेली असेल, ज्याच्यामध्ये फक्त क्वेश्चन्सवरती फोकस केलेला नसेल, असं बुक तुम्हाला घ्यायचं आहे. ठीक आहे. पेपर 1ची KVS मदनची पेपर 1ची ॲटलिस्ट टीचिंग ॲप्टिट्यूडची लँग्वेज तुम्हाला थोडीशी अवघड वाटू शकते, पण तरीही तुम्ही त्याच पुस्तकावरती स्टिक करावा असं माझं म्हणणं आहे. कारण ते पुस्तक असं आहे जे व्यवस्थित पेपर 1 तुमचा कव्हर करतं. ओके. सो बेसिकली प्रत्येक पेपरला कसा किंवा प्रत्येक युनिटला कसा अभ्यास करायचा आहे ते आपण क्लासेसमध्ये व्यवस्थित बघणारच आहोत. पण आत्तापासून जर तुम्हाला अभ्यासाला सुरुवात करायची असेल तर आय थिंक यू शुड स्टार्ट की तुम्ही पहिल्यांदा मॅथचे जे पण फॉर्म्युलेज आहेत पेपर 1च्या एखाद्या बुकमधनं तुम्ही काय करा, ते फॉर्म्युलेज नोट डाऊन करून घ्या, तुमच्या समोर ठेवा ते फॉर्म्युले आणि स्टार्ट विथ वन टॉपिक. लाईक फॉर एक्झाम्पल, आज तुम्ही प्रॉफिट अँड लॉसचे ॲटलिस्ट 2 मॅथचे इक्वेशन्स करा. ठीक आहे. उद्या ॲव्हरेज करा, परवा दिवशी फ्रॅक्शनचे क्वेश्चन्स करा. ठीक आहे. सो असं मॅथला थोडं थोडं करा. मॅथ बिलकुल म्हणजे तुम्ही एक 10 दिवस जरी व्यवस्थित मॅथचा फाउंडेशनला वेळ द्याल ना, तर तुम्ही एक व्यवस्थित ट्रॅकवरती याल आणि तुम्हाला मॅथ तर इझी वाटेलच. आणि त्याच्या व्यतिरिक्त मॅथ हा एक असा सब्जेक्ट होईल जो तुम्हाला क्वालिफाय करण्यासाठी मदत करेल. ठीक आहे. ज्यावेळेस पण मी मॅथ म्हणते, मी मॅथ आणि रिझनिंग ॲप्टिट्यूड, मग तुमच्या याच्यामध्ये डायरेक्शन्स आल्या किंवा बाकीचे जे सगळे टॉपिक्स आहेत ते सगळे याच्यामध्ये आले आणि हे खूप इझी आहेत टॉपिक. आणि हां, नक्कीच याच्यासाठी टाईम पण लागतो मॅथचे क्वेश्चन्स किंवा रिझनिंगचे क्वेश्चन्स करताना. सो ऑफकोर्स टाईम मॅनेजमेंट हे एक वेगळी स्ट्रॅटर्जी आहे. आणि मी प्रत्येक वेळी सांगितलं की टाईम मॅनेजमेंटसाठी तुम्हाला ॲक्च्युअली
असं प्रिपेअर करायचं की तुम्ही एक्झाममध्ये बसलाय, म्हणजे तुम्ही लॅपटॉपवरतीच प्रिपेअर करा. मोबाईलवरती प्रिपेअर करू नका. तुम्ही भलेही कॉलेजच्या लायब्ररीत जाऊन बसा, तुम्ही सायबर कॅफेत जाऊन बसा, पण तुम्ही लॅपटॉपवरती किंवा स्क्रीनवरतीच प्रॉपर प्रिपेअर करणं गरजेचं आहे. कॉम्प्रिहेन्शन जास्त अवघड जात नाही विद्यार्थ्यांना, पण तरीही जर कोणाला असं वाटत असेल की कॉम्प्रिहेन्शन त्यांच्यासाठी जास्त वेळ खाऊ होतोय, जास्त वेळ जातोय, तर तुम्ही कॉम्प्रिहेन्शनची पण प्रॅक्टिस व्यवस्थित करणं अपेक्षित आहे. ठीक आहे. सो पेपर 1साठी ही एक बेसिक स्ट्रॅटर्जी आहे. तुम्ही पेपर 1चा ह्या काही टॉपिकचा अभ्यास करायला सुरुवात करा आणि तुम्हाला नक्कीच जिथं पण प्रॉब्लेम येईल तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे, तुम्ही आपल्या चॅनलवरती कमेंट टाकू शकता किंवा तुम्ही मेलही करू शकता. त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही हेल्प पाहिजे असेल, मॅथचे फॉर्म्युलेज कोणते आहेत किंवा काय वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आजसाठी थँक्यू. आपण आज इथे थांबू आणि 20 तारखेपासून क्लासेस सुरू होतील, पण त्याच्या अगोदर काही डेमो लेक्चर्स तुम्हाला इथे या चॅनलवरती मिळतील. अजून एक गोष्ट, इंग्लिश आणि मराठी वेगळं होणार आहे. सो इंग्लिश, हिंदी ह्याचे जे लेक्चर्स आहेत ते पण अपलोड होतील किंवा ते डायरेक्ट क्लास सुरू झाल्यावरती अपलोड होतील. पण मराठीमध्ये तरी आपण इथे एक सिरीज सुरू करू, कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला मराठीमध्ये लेक्चर्स पाहिजेत. ठीक आहे. सो डेफिनेटली विल स्टार्ट हिअर. अँड आजसाठी थँक्यू सो मच. शेअर करा जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.